यावर्षी आम्ही बनवणार आहोत एक नवीन डेकोरेशन स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज यांचं. त्यासाठी आम्ही पहिला सुरुवात केली नारळ फोडून. सगळ्या साहित्यांची जमाजमव केली. याच टेबलवर आम्ही हे सगळं डेकोरेशन करणार आहोत आणि इथे आम्ही फ्लेक्स लावून घेतलेला आहे. काही फ्लेक्स आम्ही तयार करून बघितलेले आहेत आणि असं एक स्ट्रक्चर आम्ही उभं केलेलं आहे. चारी बाजूने आम्ही बॉक्सेस आणि काठ्याचा वापर करून त्याच्यानंतर सर्व बॉक्सेसना आम्ही असं पेपर चिटकतो आहे, त्यामुळं कलर करता येईल. आणि हे सगळे माझे भाऊ आहेत, ते मला मदत करत आहेत. जास्त आम्ही कार्डशीटचा वापर केला याच्यामध्ये. तर असं आम्ही काहीच स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि पेपरवर चिटकून घेतलं, त्यामुळं आम्हाला कलर करणं सोपं जाईल. बॉक्सेसचा वापर केलेला आहे. झाडाचं एक आम्ही स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि कोपऱ्यात जे आहे ते छोटंसं मंदिर आहे जिथे दत्त महाराजांचं मूर्ती असेल. मीन टाईम आम्ही स्वामींची मूर्ती बनवायला घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बेसिक आम्ही स्ट्रक्चर उभं केलेलं आहे स्वामींच्या मूर्तीचं. मूर्ती हलकी व्हावी यासाठी आम्ही पेपरचा वापर केलेला आहे. त्याच्यावर थोडीशी पुट्टी लावलेली आहे आम्ही आणि त्याच्यावर आम्ही शाडू मातीचा वापर केलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करतो आहे की स्वामींची मूर्ती थोडीशी चांगली व्हावी अशी. खूप मेहनत लागते मूर्ती बनवण्यासाठी, पण तरी पण आम्ही प्रयत्न केलेला आहे छोटासा. अशी काहीशी मूर्ती तयार झालेली आहे आणि आमचं थोडक्यात डेकोरेशनचं सगळं सेटअप तयार झालेलं आहे. आणि आम्हाला लकीली स्वामींच्या वेशातली गणपती मूर्तीसुद्धा मिळालेली आहे. आम्ही शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजा करून प्रतिष्ठापना केलेली आहे मूर्तीची. तुम्ही हे डेकोरेशन बघू शकतात. स्वामी समर्थ महाराज, गणपती बाप्पा, दत्त महाराज, हे असं काहीचं डेकोरेशन दिसतंय आमचं. साधारण आम्हाला 15 दिवस लागलेले आहेत या सगळ्या डेकोरेशनसाठी. तुम्हाला आवडलं असल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. ही दत्त महाराजांची मूर्ती आम्ही POP पासून बनवली आहे आणि हँडमेड बनवली आहे मूर्ती पूर्ण. हे असं काहीचं डेकोरेशन आमचं तयार झालेलं आहे. खूप कमी वेळामध्ये मी हे बनवलेलं आहे, त्यामुळं स्वामींची मूर्ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.